एक भुयारी प्रवास भाग 33. शैवाक असेल की नाही या विचाराने साशंक मन लगेच डोळ्यावर विश्वास ठेवत नव्हतं. त्याचे बाबा थोडा वेळ स्थिर नजर करून बघत होते. शैवाकला मात्र आपण आज जाऊन कधी एकदा त्यांना मिठी मारतोय असं झालं होतं. त्याचं मन अधीर झालं होतं. याआधी आईबाबांची काळजी नसलेला शैवाक आता पूर्णपणे बदलला होता. त्याला आपल्या अजूनपर्यंतच्या वागणुकीचा पश्चाताप झाला होता. त्यानेही अगदी प्रेमाने आईबाबांना बघितलं. अजूनपर्यंत मनाला घातलेला बाण फुटला होता. त्याला आपल्यासोबत आलेल्या सुशिलाचाही विसर पडला. तो कुठलीही प्रतीक्षा न करता सरळ आईबाबांकडे गेला. आई, बाबा. त्याने जड कंठाने आणि भरलेल्या डोळ्यांनी आईबाबांना बघितलं. त्यांनाही शैवाकला बघून धक्का बसला होता. एक सुखद धक्का. तोंड उघडच होतं दोघांचं. त्यांनाही कानांवर विश्वास बसत नव्हता. ऐकतोय आणि बघतोय ते खरं की भास हे कळत नव्हतं. दोघांनाही या क्षणी कसं वागावं आणि काय बोलावं कळतच नव्हतं. आनंद, अतिशय पराकोटीचा आनंद काय असतो हे आज ते अनुभवत होते. डोळ्यात त्यांच्याही नकळत पाणी जमा झालं होतं. आक्रंदत असलेल्या मनावर अचानक फुंकर पडली होती त्याच्या येण्याने. दोघेही जागेवरून उठले आणि शैवाकला मिठी मारली. बाळ्या, माझा बाळ्या, आलास तू? आई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. तिचा आवाज कानावर पडताच आज शैवाकला तृप्ती जाणवली कानांना. त्याने बाबांकडे बघितलं. त्यांच्या तोंडून शब्द निघत नव्हता. म्हणतात ना, पुरुष आपलं दुःख कधी दाखवत नाहीत आणि त्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. शैवाकच्या बाबांनी त्याला एक कडकडून मिठी मारली. शैवाक बाळा, कुठे रे गेलेलास? मोठ्या मुश्किलीने त्यांनी त्याला प्रश्न केला. पण त्याहीपेक्षा जास्त त्यांची छातीशी कवटळून घेत असलेली कृती त्याला सांगत होती की त्यांनी किती त्रास सहन केला आहे त्याच्यासाठी. आईबाबांना बसवत तो त्यांच्या पायाशी बसला. माफ करा मला. मी तुम्हाला खूप त्रास दिला, खूप कष्ट दिले, दुःख दिलं. पण यापुढे तुम्हाला कधीच दुःख देणार नाही हे मी वचन देतो. शैवाकने साश्रू नयनांनी दोघांचे हात हातात घेत त्यांना वचन दिलं. मी आलोय आता. तुम्हाला आता माझ्यासाठी रडण्याची, शोक करण्याची गरज नाही. इथून पुढे मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. शैवाक बोलतच होता. आई, बाबा मात्र निशब्द होऊन गेले होते. कितीतरी वेळ तिथेच बसले होते तिघेही. दाराशी उभी असलेली सुशिला त्यांचं पुत्रप्रेम बघत होती. तिच्याही नकळत तिचे डोळे पाणावले होते समोरचं दृश्य बघून. तिच्याकडे कुणाचं लक्ष नसलं तरी ती नाराज नव्हती. तिला माता पिता आणि पुत्र भेट पाहण्याचा योग जो आला होता. थोड्याच वेळात तिघी शांत झाले. भावनांचा पूर ओसरल्यावर शैवाकच्या आईने सुशिलाला बघितले. अरे, तू कधी आलीस? बघ, मी पोरीला बघितलंच नाही. हे बघ, मी बोलली होती ना तुला माझा शैवाक परत येईल म्हणून. हा बघ, हा माझा शैवाक आहे. आई सुशिलाला बघून म्हणाली. तिला वाटलं की सुशिला आत्ताच आली होती. ती आनंदाने सुशिलाशी बोलत होती. या दोघींचा संवाद पाहून त्याला काहीच अर्थ लागत नव्हता. हे काय चाललंय? आई सुशिलाला कशी काय ओळखते हे शैवाकला समजत नव्हतं. शैवाक, अरे ही सुशिला मला देवळात भेटली होती. छान आहे पोरगी. मी तिला आपल्या घरी घेऊन आलेले, म्हणूनच ती मला भेटायला आली आहे आता. तू आलास आणि आमचं तिच्याकडे लक्षच गेलं नाही. आई शैवाकाने सुशिलाकडे अगदी प्रेमाने बघत होती. शैवाकला आता सुशिलाची कशी ओळख करून द्यायची हा संभ्रम पडला होता. आईचा काही गैरसमज नको व्हायला म्हणून तो काहीच बोलला नव्हता. ये ग ये सुशिला, ये बस. शैवाकची आई सुशिलाला म्हणाली. हां, बसते. तुम्ही आधी शैवाकला घ्या भेटून. खूप वाट पाहिलीत त्यांची, सुशिला म्हणाले. हो, त्याला काय आत्ता आम्ही सोडत नाही. आधी देवापुढे साखर ठेवते, शैवाकची आई म्हणाली आणि देवापुढे साखर ठेवायला निघून गेली.
बाबा आता शैवाककडे बघत म्हणाले, तुझ्यासोबतच आली ना ती? शैवाकला काय बोलावं कळतच नव्हतं. हां बोलू की नाही बोलू. तो बाबांकडे एकटक बघत असतानाच त्यांनी त्याला हलवलं. काय रे, कुठे हरवलास? बाबा, सुशिलाला तुम्ही ओळखता? शैवाकने विचारलं. हो, ती याआधी तुझ्या आईसोबत इथे आली होती, त्याचे बाबा म्हणाले. आता हे काहीच सुशिलाने शैवाकला सांगितलं नसल्यामुळे आता हा प्रसंग कसा सावरायचा हा प्रश्न शैवाकला पडला. त्याने सुशिलाकडे बघितलं व तिला भुवयांनी खुणावत काय असं विचारलं. तिने कान पकडून माफी मागितली. तसा शैवाककडे आता काही पर्याय नव्हता. बाबा, ती आता माझ्यासोबतच आली आहे आणि ही कधी तुम्हाला भेटली मलाही माहीत नाही. मी जिथे राहतो होतो तिथेच ती राहते. आम्ही दोघं लग्न करायचं म्हणत होतो. आईला कसं सांगू, त्याने बाबांना विचारलं. शैवाकच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले बघितल्यावर शैवाकच्या बाबांना हसू आलं थोडंसं. अजून एक तो लग्न करायचं म्हणत होता. किती समजावलं तरी न ऐकणारा आज स्वतःहूनच लग्न करायला तयार झाला होता. आई देवघरात गेली, ती अजून आली नव्हती. बहुतेक काही खायला आणि चहा वगैरे आणायला गेली असावी, म्हणून तिघं हळू आवाजात बोलत होते तिचा कानोसा घेत. बाबा खुश दिसत होते. बाबांना खुश बघून शैवाकलाही बरं वाटलं. इतक्यात आई खरंच नाश्ता घेऊन आली. काय रे, काय चाललंय? कुसूरपुसूर बापलेकांचं. सुशिलाला पण घेतलं ना सामील करून? ती त्या तिघांकडे बघत म्हणाली. काही नाही ग आई, शैवाक म्हणाला. बरं, पोहे केलेत, सगळ्यांनी खाऊन घ्या, शैवाकची आई म्हणाली. तसे सगळे खायला बसले. उदास घर एकदम आनंदून गेले होते. आई शैवाकला डोळे भरून बघत होती. बघता बघता तिच्या डोळ्यात कधी आसवं गोळा झाली तिलाही कळलं नाही. कुठे होता इतके दिवस हे तिलाही जाणून घ्यायचं होतं. पण आल्या आल्या प्रश्नांचा भडीमार करायचा नव्हता. लेकरू इतक्या दिवसांनी आलंय, त्याला प्रश्न विचारून बेजार करायचं नव्हतं. तो आला ही त्या देवाचीच कृपा म्हणायची, ती मनात विचार करत होती. एकटक शैवाककडे बघत होती. शैवाकने बघितलं पण काहीच बोलला नाही. त्याला माहीत होतं आता आपल्याला सर्व सांगणे गरजेचे आहे. आपल्यासाठी आधीच त्यांनी खूप कष्ट घेतलेत, दुःख सहन केले, पण यापुढे नाही. त्याने मनाशी ठरवलं. आई, पोहे छान झाले आहेत. तुझ्या हातचं खाऊन बरं वाटलं, शैवाक म्हणाला. हो का? आत्ता आईची आठवण आली का? कुठे होतास इतके दिवस? शेवटी आईचे प्रश्न आलेच. आई, सांगतो मी सर्व. मला माहीत आहे तुम्ही दोघंही ऐकायला आतुर आहात, शैवाक म्हणाला. हां, मग सांग ना लवकर, आई म्हणाली. शैवाक, आपण शिकारीला गेलेलो तिथे मित्रांसोबत झालेली थोडी वाचावाची व त्यानंतर घडलेला एकूण एक प्रसंग शैवाक आई बाबांना सांगत होता. आई बाबा अगदी उत्सुकतेने सर्व ऐकत होते. त्यानंतर त्याने सुशिलाबद्दलही आईला बोलला. आई आश्चर्याने सुशिलाकडे बघत होती. सुशिला मात्र खाली मान घालून बसली होती. तिला शैवाकच्या आईच्या डोळ्यात बघायची हिंमत नव्हती. काय ग, तू मला खास भेटायला आलेलीस तर, शैवाकची आई हसत म्हणाली. हो, शैवाकला माहीत नव्हतं, सुशिला म्हणाली. तेव्हाच आल्यापासून काय बोलत नाहीस, शैवाकची आई म्हणाली. ते तुम्ही रागवाल माझ्यावर असं वाटलं म्हणून नाही बोलली काही, सुशिला म्हणाली. बरं बरं, आमचा बाळ्या मोठा झाला आहे. आम्ही लग्नाच्या मागे किती लागलेलो पण तयारच नव्हता. पण आता मला तो आला आहे आणि लग्नही करायला तयार आहे तर खूप आनंद वाटतोय, शैवाकची आई म्हणाली. आईबाबांचा आनंद बघून शैवाकलाही आनंद झाला होता. आईबाबांनाही शैवाकच्या लग्नाची घाई झाली होती.
चला, एक गड तर सर झाला होता. विजय आणि नेहाचं काय होतंय पाहूया पुढच्या भागात. कथा काल्पनिक आहे. आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.